सक्सेस होत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ॲटलीस्ट धामणं म्हणजे हे असतं असं रानमेवा. यार मित्रांनो, उन्हाने हैराण केलं आहे. उन्हाने खूप हैराण झालं आहे. आता कालपर्यंत तरी पाऊस पडत होता, पण आज काय पाऊस पडायला काय माहिती. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज ब्लॉगची सुरुवात भेळपासून केली आहे. रात्रीचे वाजलेत 11:15 आणि यूट्यूबच्या टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल आम्ही आज कुठे चाललो आहे. आपण सध्या आहोत 4 जण. आम्ही टोटल 24 जण आहोत. बाकीचे ऑन द वेअर. आम्ही डोंबिवली स्टेशनला पोहोचलो आहे आणि जस्ट आता स्टेशनच्या बाहेर जातो आहे. बाकीची येत आहेत, तर भेटू आपण आता नेक्स्ट स्टॉपला, म्हणजे आमच्या बसवर. तर भावांनो, आम्ही आता आलो आहे डोंबिवली स्टेशनच्या बाहेर. जेवून नव्हतं आलो अजिबात. हे सगळे जेवलेले. मस्तपैकी भेळ मारले मी डोंबिवली स्टेशनवरची. 1 नंबर लागली. 12 वाजता टायमिंग होता इकडे यायचा, पण अजून कोण आलं नाही. आणि आम्ही 4 जण इकडे अवेलेबल आहोत. बघूया आता कोण कसे येत आहेत. आणि पहिला ब्लॉग तुम्ही बघितला असाल, सर्वात पहिला आपल्या चॅनलवरचा टीम भटकंती सह्याद्रीसोबत गेलेलो आपण शिवनेरी गडावर. आणि त्याच टीमसोबत आज आपण चाललो आहे सुधागडला. मित्रांनो, थोडं समजून घ्या, थोडं मध्ये मध्ये जरा विसरायला होतं. काय नाही, तर अजून कोणच पब्लिक आले नाही आणि आपण 4च जण इकडे अवेलेबल आहोत. बघूया, जशी जशी पब्लिक येते तसे जर मी तुम्हाला मिळतो कुछ भी भेटतो. कोण आलंय आज? कोण आलं आज? चिनू स्पेशल लोक. कशी आहे? MVP चिनू कशी आहे? कसं वाटतं तुला? चिनू, चटाईची व्यवस्था झाली आहे ना? नाही. काय बोलते चिनू? यार जाऊ दे. चिनू आपण बसू. तुला कसं वाटतं तू आमच्याबरोबर? एक्साइटेड, टू एक्साइटेड, लाईक क्रेझी एक्साइटेड. बाई क्लास मी सोडून आले मी पहिल्यांदा. पप्पाला सांगितलं? हो मग प्लीज. उडी मी हे नाही म्हणजे डायरेक्ट उडी मारशी ना डायरेक्ट बसमधून. तन्वी शेंदरकर काय काय? मस्त मस्त आणि स्वस्त. काय तुझ्याकडे पण होतं? दर्दभरी कहाणी. नियोजनात जोरात आहे. त्याचं मागचं नाव बघ. मागे फिर. कोण आहे? कोणाचं नाव नाही दिसतंय. अच्छा, काकांचं पण बनवलं. मग भाई विषय खोल, चड्डी गोल. मला कुठे गावी पण जायला भेटले नाही. आपण सुधागडला जाऊया. झालं काय? नंतर आपण अजून कुठेतरी जाऊया फिरायला. आणि मित्रांनो, फायनली आपण डोंबिवली वेस्टवरून डोंबिवली ईस्टला आलो आहे आता. आणि आपल्याला बस आपली भेटलेली आहे. ही आपली आजची ट्रॅव्हलर्स असणार आहे. ह्या ट्रॅव्हल्समधून आपण आजचा प्रवास आहे. आणि या ठिकाणी AJ, तनुनिधी, आदिती, चिनू, अक्षता दिदी, अश्विन दिदी आणि हा दादा असे आपण इकडे जमलो आहोत. पण ग्रुपमधले मेन मेंबरच अजून आलेले आहेत. काय यार, अशा प्रकारे भावांनो मेन ग्रुप मेंबर आलेले आहेत. हॅलो, हा कोण? हे कोणाचं घातलंयस? घातलं यार, घातलं मामांचं. जाऊ दे यार, घातलं. हिला यायचं होतं ना. हिला गणपती बाप्पा मोरया. लगेच चला. गजब आणि मेन सर्वात मेन गोष्ट, आपल्यासोबत आज विकास पाटील
पाटील ब्रदर आपल्यासोबत आज नवीन ब्लॉगर ऍड झालाय आपल्यासोबत. भावांनो काय विषय आहे काय समर्थदादांकडून थोडंफार शिकून घेतो आम्ही आमच्याकडून नाही कसं काय बोलायचं ते आधीपासून आधीपासून आम्हाला शिकवणारे म्हणजे कुठला मेन काय कंटेंट असतो ना तो सगळा आपल्याला विकास पाटील देत आहेत. आणि आज सगळं ट्रिपची ऑर्गनाईज आपल्या सुधागडची ऑर्गनाईज पूर्ण विकास पाटील यांनी केलेली आहे. तर पुढे आता जाऊन पूर्ण आपण माहिती विकास पाटील यांच्याकडून घेणार आहे की आपण आलोय भावांनो गाडीमध्ये. चला गाडी क्रमांक मंत्र पाहून जा पुढे पुढं. सॉरी यार एक्सक्लुझिव्ह घे पहिले. हे दोघी पण पप्पांना न सांगता आलेले मारू नको ए बॅक बेंचर. अरे चिनूसाठी थोडीशी खाली जागा ठेवा. बस झालं एवढं नको पट म्हणाला. अरे बापरे हे कोण आहे समोर छकुले. अरे हे तर गुळगुळीत टकुले. आणि मंडळी या ठिकाणी आपण गेल्या वेळीच्या पॉइंटवर म्हणजे कुठे आहे आपण आता. ए भाई कुठे आपण गजब बेइज्जती आवडी हा इकडे आलोय आपण. आणि या ठिकाणी सगळे आपले पूर्ण टीम मेंबर इकडे जमा झालेले आहेत. आणि या ठिकाणी जिजू आमचे गाडीची पूजा करतायत या ठिकाणी. आणि या ठिकाणी शुभम दादा पाटील देखील आले. आणि अशा प्रकारे सगळी मंडळी आपली आली आहेत. आपल्यासोबत ही एक गाडी असणार आहे आणि त्यासोबत आपल्या शुभम दादांची ही एक गाडी असणार आहे. अशा 2 गाड्या आपल्यासोबत असणार आहेत. आणि एकूण 22 ते 25 जण आपण आज ट्रॅव्हल करणार आहोत सुधागडसाठी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे बापरे सुजल तू एवढ्या पुढे कसा काय रे. जागा आम्हाला ठेवतात अशी तुम्ही मागून पॅक करून येता. बाबा मागे चला भावांनो जाऊया आता. हा जाऊया आता गाडीमध्ये. कुठे थांबूचा कलंबोली सर्कललाच गेला सर्कल. ठीक आहे भावा असं क्लोज नको घेऊ जेवढे. चला भावांनो चला गाडी क्रमांक 15 भावांनो चालू पुढे. अरे भाई चल की भावा चला भावाने बघू शकता तुम्ही भाई विकास पाटील जातो आता आतमध्ये. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपली ट्रिप फायनली सुरू झाली. अरे इकडे असं होय आणि सुरू झालेली आहे इकडे. आणि आपण आता डोंबिवलीमधून निघालेलो आहोत. आणि इकडे स्टॉप असणार आहे कळंबोली. तिकडे आपला सौरभ भाऊ येणार आहे. 4 ठिकाणी लावून घेतो ना. ए भाई लाजू नकोस. आदित्य भाऊ ट्रिप सुरू व्हायच्या आधी लाजूला आहे भावा. बघूया आता भावांनो आता रात्रभर 2-3 वाजेपर्यंत तरी बघा पाटलांची किती आठवण येते या लोकांना. हाक मार पाटील बंद. ओ अरे बघितलं काय धन का क्या लागतंय हॉटेल भाग्यश्री.
नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. जरा जास्तच लवकर आम्ही पोचलो इकडे गणपतीला आणि आता वाजले आहेत 5 आणि 5 वाजता आम्ही आलोय. आता चाललो इकडे बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घ्यायला. कुत्रा भुकतोय आणि आमची गाडी इकडे 15-20 मिनिटं लवकर आलेली. गाडीतले गरम होत होतं, झोपलेले सगळे. मी बाहेर डायरेक्ट बाकड्यावर जाऊन झोपलेलो. उठलो आता कारण का रात्रभर झोपच नाही, नुसतं धांगडधिंगा चालूच, काय काय गाणी बिणी. आणि आपली पब्लिक इकडे चालते आता. नमस्कार दादा, नमस्कार. चला आम्ही आता जातोय मंदिरात. आपली पब्लिक इकडे सगळी बसली आहे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 5. जस्ट मंदिराच्या बाहेर बसलोय आणि मंदिराच्या इकडे बघा एक छोटंसं तलाव टाईप आहे. तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. हां, हे बघा तलाव, पॉन्ड टाईप आहे एक. आणि हे मंदिर, हे बघा मंदिराचं एंट्रन्स. आणि जस्ट मंदिराच्या एंट्रन्सच्या समोरच बसलोय. मस्त वातावरण, छान एकदम थंडगार, सगळं सुरळीत एकदम. पण दर्शन वगैरे सकाळी आपण दर्शन करायचा निर्णय घेतला तो योग्य होता असं मला पण आता वाटतं. आधीचा डिसिजन आमचा होता की आता मला पण असं वाटतं की आपण जो सकाळी दर्शन घ्यायचा डिसिजन घेतला तो खरंच योग्य होता. कारण आता गर्दी पण नाही भेटली आपल्याला आणि दर्शन पण लवकर झालेलं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा गुड मॉर्निंग, शुभम आला या ठिकाणी आणि आम्ही पण आलोय. सुधागडच्या पायथ्याशी आहोत आम्ही आता. आम्ही चाललोय पहिलं नाश्ता करायला, कुठेतरी तिकडे जायचं नाश्ता करायला. आणि डेंजर झोपलेलो. चेस करूया ना. अशा प्रकारे भावांनो आम्ही आता पोहे खातोय. सुधागडच्या खालीच एकदम पायथ्याशी आहे. छान पोहे. पोहे खूप गरजेचे होते कारण का अंगात एनर्जी अजिबात नव्हती. खूप भयानक झोप येते, पेंगत होतं एकदम. अच्छा, एकदम डल पडलेलो. खातो कडक आणि फुल चार्जअप होतो 108%. मित्रांनो, तिथे एक टक्याचं ना टॉप क्वालिटीचा पोहे आणि टॉप क्वालिटीचा उपमा खाऊन आम्ही आता. आणि टॉप क्वालिटीचा चहा पण. चहा घोटभर वाईस माका ना वाईस चहा लागता. जास्त पेन नाही मी.
काय म्हणता मग बरा असा मग एकदम मजेत. काय चाललं बाकी काय चालली आता मी सुधाकडे जातो. गावात कधी जाणार गावात आता काय आता गणपती कर आता मध्ये नाही. माका घेऊन जाणार की नाही चल ना बिंदास. आणि जनशताब्दीची तिकीट काढलेच नाही नाही आपली बाईक कोकण कन्या कोकण कन्या एकच बेस्ट सगळ्यात बेस्ट कोकण कन्या. रात्री 12 वाजता वाजा सकाळी 7 सकाळी वाजता 7 वाजता पोहोचायचं घरी आरामात. बरा असावा गड्याचं. एक नंबर. चला मग कधी येतो मग मी आता वाईस माझा प्लॅनिंग चालू असा भजन बिजन घेऊन या आमच्याकडे. होय तर नमन करूचा ना माका तुमच्या इकडे मग डबल वारी नमन नमन करूया. माका लय आवडता झाकडी डबल करूया, वारी झाकडी. होय तर आमच्या हायचं सगळे कोकणीच राहतात. आमच्या ह्या बाजू कोकणी ह्या बाजू तुमच्याकडे तर कोकण नगरचा नाही त्या कोकण नगर भांडूप वेस्ट टाका रवलो राहुला. होय तर आमचा कांजीर इष्टा का ना इष्टा इष्टा का? होय तर मित्रांनो हैसा आम्ही इलो आता सुधागडाक आमच्या बॅगा घेतलं आणि जातलं. होय तर ह्या हैसा आमच्या गाडी लागलो असा. ही शुभमची गाडी असा आणि ही आमची ट्रॅव्हलर असा. हैसा आमच्या बॅगा बिगा सगळं असं नियो सुधागड. सक्सेस अशा प्रकारे मित्रांनो फायनली सकाळचे वाजलेले आहेत 7:25 आणि फायनली आपल्या ट्रेकला सुरू झालेले आहे. समोर आपला सुधागड आणि आपण आता आहोत त्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात ठाकूरवाडी का ठाकरवाडी काहीतरी असं नाव आहे. आणि सगळी आपली पब्लिक अर्धी मागून येते अर्धी पुढे आहेत आणि आपण मध्ये आहोत. व्ह्यू भाई रेनकोट्स लिटिल बेबी तर ते आहे की दगड खूप आहेत आणि निसरट झाली आहेत दगडांना पावसामुळे. चिखल थोडा झाला. मित्रांनो जर तुम्ही कुठल्याही गडावर ट्रेकिंगला जातो आत्ता पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर कंपल्सरी तुम्हाला चांगल्या ग्रिपची शूज घालणं खूप गरजेचं आहे. कारण का मी आता चांगले एवढे शूज घातले ट्रेकिंगचे तरी माझे पाय घसरत आहेत. प्रत्येक दगडावर प्रत्येक मातीवर पाय घसरत आहेत. ग्रिप खूप इम्पॉर्टंट आहे. एक डुलकी एक अपघात. मित्रांनो आत्ता या शिड्या बनवल्या. जेव्हा या शिड्या नव्हत्या तेव्हा बघा ह्या शिड्यांनी असं इकडून वरती जाऊन असं ह्या एकदम स्टीप वर्टिकल लॅडरने वरती जायचं होतं. आत्ता ह्या सध्या लोक जास्त येतात म्हणून त्यांच्या सेफ्टीसाठी ह्या शिड्या बांधलेल्या आहेत. चारों तरफ कोहरा ही कोहरा है, कोहरा ही कोहरा है. अगं बाई जास्त टाइमपास नका करू. मित्रांनो प्रॉब्लेम तसा काहीच नाही आहे पण एकच प्रॉब्लेम आहे घाम, ह्युमिडिटी, गरमी, दमट वातावरण आहे. आणि पाऊस पडला ना जरासा तर जरा बरं वाटेल. पावसा कुठे आहेस बघ जरा आणि पड. ठीक आहे ते काय असतं येऊन म्हणजे धामणं म्हणजे
म्हणजे काय असतं पण? खायचंय रानमेवा. हो. तुरट असतं ते हेच काय? तुरट नाही, गोड असतं. गोड असतं. रानमेवा हे बघ हे बघ, असं काढून का किडे बिडे असतील. काढून खातो बाबा. किडे आहेत ना याच्यात बघ. मधनं पूर्ण गळतं लगेच. हां मध फोडलं बघ ना, किडे आहेत याच्यात. नाही नाही, खा खा. हे बघ फेकून दे. अरे पडाय खाली पडले दोन. नाही का मित्रांनो, आणि परत येऊया काहीतरी. काय इश्यू नाही, आपल्याला कळालं तरी ॲटलीस्ट धामणं म्हणजे हे असतं असं रानमेवा. हे बघा. अरे बापरे, पब्लिक गेली पुढं पटपट पटपट. जाऊया मित्रांनो. मी येण्यापूर्वी वाचलं होतं की सुधागड हा ट्रेकरसाठी म्हणजे इझी टू मीडियम या लेवलमध्ये आहे. पण मला काय असं वाटतं की मीडियमच्या पण वरचा लेवल आहे. काय माहिती, किंवा मला जास्त एक्सपिरियन्स नाही म्हणून पण असू शकतं. आपण एक्सपिरियन्स माणसांना विचारा. भावा ह्याची लेवल काय आहे सुधागडची? मीडियम नाही तेही आमच्यासाठी. काय आम्ही नॉर्मल ट्रेक करतो, प्रत्येक वेळेस करतो म्हणून आम्हाला काय एवढं वाटत नाही. तरी आता कोण ट्रेकर आला ज्याने अशी 2-3 गडं केली आहेत त्याने त्याच्यासाठी किती असेल? मॉडरेट लेवल आहे, मीडियम, इझी काय? मॉडरेट मीडियम. इझी तर नाही बोलू शकत, स्टीप एकदम स्टीप आहे. आपण सर्वात पहिली ट्रेक करणारीला विचारूया. पहिला ट्रेक कसा वाटला तुला? छान. इझी, मॉडरेट, मीडियम? मॉडरेट आहे, म्हणजे बिगिनर सुद्धा आरामात करू शकतो. ठीकठाक. काय थंड आहे भाई. ओतून टाकलंस? आणि अशा प्रकारे मित्रांनो तन्वी शेंदरकर फायनली आलेली आहे. फायनली मला एवढं खुश होतंय ना, मला एवढं खुश होतोय. तन्वी शेंदरकर आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तन्वी शेंदरकर तिकडे नको बसू बाई, जाशील मागच्या मागे. मित्रांनो फिरता फिरता आपण पोचलो आहे आता सुधागडावरील शिव मंदिरात. कशी कार्विंग केली आहे बघा दगडावरती. नमः पार्वतीपते हर हर महादेव. समर शेंदरकर आमचे ब्लॉगर जरा ब्लॉग करून दमलेत. ते रात्रभर त्यांनी प्रवास करून ब्लॉगिंग केलंय. बघू शकता तुम्हाला त्यांना. आला उन्हाळा पळून गेला हिवाळा. आला उन्हाळा पळून गेला हिवाळा. फुल स्टॉप. आणि थंडी फुल स्टॉप. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण भोराई माता मंदिरात इकडे आलोय. हे बघा कशी लावून ठेवले. चेहऱ्याच्या अवस्थेवरून बघू शकता काय अवस्था झाली, काय काय बोलतो काहीच नाही. आता आम्ही भोराई देवीचं दर्शन घेतलं, मंदिर बघितलं आणि आता इकडून चाललोय महाद्वाराजवळ. गुडघाले जातो पटकन. फक्त ऊन नसलं पाहिजे यार. ऊन यार दगा देते. ऊन फक्त ऊन दगा देते, बाकी काहीच ना. चला जातो पटकन. सोल इथेच राहिला. भावानं एवढी ट्रॅकिंग केली आहे की अक्षरशः शूजचा सोल निकाललाय. हे बघा डेंजर विषय आहे भावाचा. वन साइड शुभम पाटील. कसा आहे बंडा? नाद करते काय? यायला लागते हॉटेल भाग्यश्री.
ऊन काय पाया पडले गारा ना घालले पाऊस दे देवा महाराजा होय देवा महाराजा ये बा पावसा ये जरा 12 20 मिनिटाची वॉकिंग करून आपण आलो आपल्या सेकंड पॉइंटवर. इथे येतात ना वस्तीला त्या लोकांसाठी राहायसाठी. मामा हे काय वाडा 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 जुनी भांडी ब्लॉगर आमचे ब्लॉग करून दमलेत. भावान जाम मेहनत केली. अशा प्रकारे मित्रांनो खूप उतार आता उतरून आम्ही फायनली आलोय महादरवाजाकडे. आणि आता टेन्शन असं आहे की उतरलो तर आहे उतार आणि चढाव खूप डेंजर आहे. ते चढायचं मी टेन्शन आलं. बापरे बाप बापरे बाप पाय सरकूल आहे. तुम्हाला भाई लोग महाद्वार बघून झालेला आहे. पब्लिक आपली पाणी भरते इकडे आणि इकडे फोटोशूट बिटोशूट सगळं झालेलं आहे. आणि आता आपण निघतोय. ऊन कमी झालं आहे. पाऊस येण्याची शक्यता 50-50 आहे. 50% येऊ शकतो नाही येऊ शकतो. पण आता आपण उतरायला सुरू करणार आहे. चला घेऊन चाललं लावायचं. लवकरात लवकर आपण पुढे जाऊया कारण नंतर आपण मागे राहिलो की मग मागेच राहणार. यार मित्रांनो उन्हाने हैराण केलंय. उन्हाने खूप हैराण झालंय. आता कालपर्यंत तरी पाऊस पडत होता पण आज काय पाऊस पडायला काय माहिती. भयानक भयानक म्हणजे प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. उन्हात आलात तर तुम्ही पण तंगणार आहात चांगलेच. आम्ही आता तिघं वरती आलोय चढून महाद्वाराच्या इकडून. महाद्वार खूप खाली आहे आणि अजून बाकीचे कोणच नाही आलेत. बघूया वाट बघूया आणि जाऊया आपण सगळ्यांसोबत खाली. इकडे बापरे 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 बाप. आणि मित्रांनो फायनली आपण आता आलोय खाली डायरेक्ट लोवर. काय पूर्ण आपण गड उतरलेला आहे आणि आपण डायरेक्ट गड उतरल्या डायरेक्ट पाणी पिलं, बुटं काढली, चपला विपला बुटं काढली आणि डायरेक्ट ट्रॅव्हलर्सच्या वरती येऊन बसलोय. खूप गरमी होते. पाऊस येतोय बघूया. पाऊस आता भिजणार 100%. पाऊस येतोय बघूया भिजते. अजून खूप लोक यायची बाकी आहेत. बघूया ते आले की मग आपण जाणार ही गाडी घेऊन जेवायला जिकडे आपण नाश्ता केला तिकडे. चला भेटूया सगळे आल्यावर. या ठिकाणी भावांनो आम्ही आता गाडीत बसलोय. खूप जण अजून यायची बाकी आहेत. अजून खूप वेळ लागणार आहे. आणि भाऊने आमच्यासाठी केळी हातात धरली आहेत. केळीचे वेफर तर जरा भरवायचं काम आम्हाला आहे आणि आपण पण खायचं.
कारण का त्यांना यायला खूप वेळ होणार आहे अजून. रब सौरभ क्या आहे पण हे भरत गिरी याला मार एवढं का मार रे. एवढं का आणि तेवढं का सगळं जातंय तोंडात. हा बरोबर की नाही. आणि मित्रांनो अशा प्रकारे फुल सगळे पॅक एकदम जेवून झाले. सगळ्यांनी चिकनवर फुल कडकडीत ताव मारलाय. खाल्लंस ना चिकन दाबून सगळ्यांनी भाई चिकन खाल्लेलं आहे. आणि आता सगळे पांगलेले आहेत आणि थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत थेट आता मुंबईला आमच्या घराच्या दिशेकडे. बापरे 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 बापरे. तर भावांनो सगळे आता जेवून एकदम सेट झालेत आणि सगळे आता दमले आहेत. आता कोणच काही मस्ती बिस्तीच्या मूडमध्ये नाही. सगळे असे जेवून बसले शांतपणे. आणि आता आम्ही निघणार आहोत थेट मुंबईला. 4 वाजले संध्याकाळचे. तर तुम्हाला सुधागडचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर फॅमिली ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व आजच्या ब्लॉगमधला कुठला भाग तुम्हाला आवडला हे नक्की मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.